राखी, हो बिग बॉस. पहिल्या फेरीत कोणाचा भ्रमाचा भोपळा फोडणार आहात जाहीर करा. मी राकेश बापटचा भ्रमाचा भोपळा फोडणार आहे. राकेश बापट या. मला असं वाटतंय की राकेश बापट कॅप्टन नाही होऊ शकत, कारण घरात इतके मुद्दे होतात तरीही ते मध्ये येऊन बोलत नाहीये, मुद्दा असला सॉल्व्ह करत नाहीये. आणि मला असं वाटतं की राकेश बापट जे आहे ते कॅप्टनसाठी बरोबर नाहीये, मला असं वाटतं. कारण ते एक भोळे सीधे साधे मनुष्य आहे, म्हणजे जोराने कोणाला काही बोलू शकत नाहीये. मला असं वाटतं की खरा जे बिग बॉस आहे इथे, म्हणजे एकामेकाला टिप्पणी करणं किंवा मुद्द्यामध्ये जाऊन बोलणं, ती राकेश बापटजी नाहीये. म्हणून मला असं वाटतं की ह्यांचा जो मनाचा भोपळा आहे की ते पुढे जाणार आणि कॅप्टन होणार, ते मला फोडायचं आहे. बेसिकली या घरात खूप मुद्दे होतात. काही मुद्दे सॉलिड असतात, काही खूप वीक असतात, काही अतिशय बालिश असतात. दिसायचं असेल तर मी सगळ्या मुद्द्यांमध्ये पडू शकतो, पण मी तसा माणूसच नाहीये की मला दिसायचं, मला योग्य कारणावरच दिसायचंय. मला उगाचच कोणाच्या दुसऱ्याच्या तव्यावर माझी पोळी शेकायची नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही कॅप्टन झालात तर एक वोट माझ्याकडून किंवा कुठूनही वेस्ट आहे. आता काही दिवसांपूर्वी मी योग्य वाटत होतो, खूप दिसत होतो, आणि सडनली गोष्टी चेंज झाल्या, त्या दिसतात मला. पण ते इथं रोज गेम पलटतं. हा, ते तुमचा हो. गेम पलटलाय, ती गोष्ट वेगळी आहे. नाही तसं काय नाही, तुमची पण गेम पलटली. मग तुम्हाला काय वाटलं आमची गेम नाही पलटणार आमचा का? गेम तसा नव्हता. आमचा गेम नाही, तसं पहिल्यापासून क्लीन होता. तुम्ही मध्ये आलात, त्याच्यात मी काही करू शकत नाही. ओके, हा माझा गेम आहे. बरं, हो, कॅप्टन बनायसाठी दरवेळेला आरडाओरडा करून लोकांना त्रास देऊन वगैरे तो कॅप्टन घराचं ध्यान कोण ठेवणार आहे? 1 on 1 जाऊन बोलायचं असतं. हे बघा, काही काही मुद्दे असतात तिथे सोडलेलेच बरं. कधी कधी आपण म्हणतो चिखलात नाही दगड टाकायचं, तर नाही दगड टाकायचं. इथं सगळ्यांचं चिखल पण असतं आणि दगड पण मग ठीक आहे, असतं. तुमचा चिखल तुम्ही दिसतोय छान मला. आणि दुसऱ्या सगळे चिखल, हे खोटं आहे. असं नाही होत. खरं कुठं ते ऑडियन्स बघतायत. पुढा ऑडियन्स सगळ्यांचं सगळं बघतायत. या कॅप्टन होता तेव्हा काय केलं ते बघा. मस्त केलं मी.